नमस्कार मंडळी, आज होता आमचा डे 7 ऑफ RPH विजिट ॲट पालघर। आज आमची विजिट होती साटपटी आईस फॅक्टरीला। नर्सिंग स्टुडंट्स आणि आईस फॅक्टरी काय संबंध सांगते। ऑक्युपेशनल हेल्थ हॅझार्ड्स, हायजीन आणि फूड सेफ्टी हे फील्डवर जाऊनच समजतात आणि त्याच रिलेटेड होती आजची विजिट। हे जे रेड सिलेंडर्स दिसतात ना, त्यात लिक्विड अमोनिया पास होत असतो। हा अमोनिया पाण्यात टाकत नाही, तो फक्त कूलंट म्हणून वापरतात आणि पाणी हळूहळू बर्फात कन्वर्ट होतं। या फ्लोअरच्या खाली मेटल कंटेनर्स मध्ये आईस 2 ते 3 दिवस सेट केलं जातं। हे आईस ब्लॉक्स मेनली मच्छी स्टोअर करायला वापरले जातात आणि हो, गोळेवाले हाच आईस वापरतात। केमिकल्स नसतात, पण इटिंग पर्पज साठी बनवलेला आईस नसतो, म्हणून पुढच्या वेळी गोळा खाताना किमान 10 वेळा विचार करा। मग आम्ही एंटर झालो आईस ब्लॉक स्टोअर करतात त्या खोलीत। सगळीकडे नुसता बर्फच बर्फ, फुल ऑन स्नो किंगडम वाइब्स। आता स्नो किंगडमला जायला तर वेळ नाही, मग इथेच त्याचा सस्ता फील घेतला आणि त्यातच खुश झालो। तर असा होता आमचा आजचा दिवस, एकदम गारेगार। भेटूया डे 8 ला। बाय बाय।